नमस्कार. आज आपण बनवणार आहोत ताज्या मटरची कचोरी. हे कचोरी खायला खूप छान लागते आणि करायला सुद्धा फार सोपे आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मटर कचोरी बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी मैदा घेतलेला आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही संपूर्ण मैदा किंवा संपूर्ण गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता. आता यामध्ये घालायचं आपल्याला पाव चमचा मीठ किंवा चवीपुरतं. आता यामध्ये घालायचं आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. तूप घातल्यामुळे आपली कचोरी अशी खुसखुशीत होते. आता व्यवस्थित आपल्याला हे तूप सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे. सगळीकडे आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. आपल्याला आपण जसं पोळीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. थोडं थोडंच पाणी घालायचं आपल्याला, एकदम पाणी नाही घालायचं. अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे. जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे. अशा प्रकारे आता याला आपल्याला 10 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे पिठाला. इथे एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घातलेलं आहे. आपल्याला जास्त तेल घालायचं नाही, 1च चमचा तेल घालायचं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला 1 कप मटार. मी ताजे फ्रेश मटार घेतलेले आहेत. तुम्ही जर फ्रोझन मटार घेत असाल तर त्याला थोडंसं बॉईल करून तुम्ही वापरू शकता. आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मटार, मिरची आणि लसूण. थोडासा याचा कलर चेंज झाला पाहिजे मटारचा आणि सॉफ्ट झाले पाहिजे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा मीठ घातलेला आहे म्हणजे मटार आपले लवकर सॉफ्ट होतात. अर्धा चमचा गरम मसाला. आता व्यवस्थित हे मटार आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. तीन ते 4 मिनिट मी हे मटार व्यवस्थित परतून घेतलेले आहेत. थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत. आता यामध्ये घालायचं आपल्याला पाव चमचा आमचूर पावडर, व्यवस्थित आपले मटार असे परतून झाले. त्याला पांढरे असे डाग पडलेले आहेत, थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया. आता याला थोडंसं आपल्याला थंड करायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित थंड करायचं आपल्याला. आपले मटरसुद्धा व्यवस्थित थंड झालेले आहेत. तर मी ते एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे मटर घालायचे आहेत. सगळे मटर घालून घ्यायचे आहेत आपल्याला. सगळे मटर मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी मटर मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत. आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया. मटरचं मिश्रण मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला थोडासा चाट मसाला. मीठ मी अगोदरच घातलेलं होतं, मीठ घालायची गरज नाही. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चाट मसाला घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं. सगळीकडे चाट मसाला लागला पाहिजे आपल्या मटरच्या मिश्रणला. व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे चाट मसाला. आता याचे छोटे छोटे आपल्याला बॉल बनवायचे आहेत कचोरीसाठी. अशा प्रकारे बनवायचे आहेत आपल्याला. पीठसुद्धा आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे. याला थोडंसं आपण मळून घेऊया.
व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत. लिंबा एवढे गोळे करायचे आहेत आपल्याला. तर मी इथं थोडंसं कोरडं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे पीठ बुडवून याची एक पारी बनवायची आहे अशा प्रकारे. आता आपण जे मटारचे मिश्रणाचे गोळे बनवून घेतले होते ते आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित आपल्याला हे बंद करायचं आहे. याचं तोंड व्यवस्थित अशा प्रकारे. आता आपल्याला हातानेच प्रेस करायचं आहे कचोरीला अशा प्रकारे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आता सगळ्या कचोऱ्या आपल्याला अशा प्रकारेच बनवून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे मी सगळ्या कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्या 10 कचोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. लगेचच आता आपण कचोरी तळायला घेऊया. आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे. तेल आपल्याला मीडियम हीटवरच गरम करायचं आहे. जास्त कडकडीत तेल आपल्याला गरम करायचं नाही. आता आपण थोडंसं पीठ घालून बघूया. तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता लगेचच यामध्ये आपण कचोरी सोडूया. आता टाकल्या आपल्याला लगेचच याला हलवायचं नाही आहे. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा. मिडियम गॅसवरच आपल्याला हे कचोरी तळून घ्यायची आहे. कचोरी तळायला आपल्याला 4 ते 5 मिनिट लागतात. आता आपण 1 मिनिटभर असंच ठेवूया. 1 ते 1.5 मिनिट आपण असंच कचोरी ठेवली होती त्याला न हलवताच. आता यावर आपण वरतून तेल सोडूया म्हणजे वरतून सुद्धा याला हीट भेटते. थोड्याशा तळल्यानंतर ते वरती येतात. नंतरच आपल्याला हे पलटी करायचे आहेत. यावर थोडेसे बबल आलेले आहेत. बबल्स कमी होईपर्यंत आपल्याला हे त्याला हलवायचं नाही आहे. आता आपण हे वरती आलेल्याला पलटी करून घेऊया. सध्या मटारचं सीजन संपत आलेलं आहे. तर मटारचं सीजन संपायच्या आत तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मटारची कचोरी करून बघा. खूप छान लागते. आता मीडियम गॅसवरच आपल्याला हे कचोरी तळून घ्यायची आहे. अजिबात गॅस वाढवायचा नाही. फुल गॅसवर जर कचोरी तळली तर ते वरून तळल्या जाते आणि आतून ते कच्ची राहते. त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवरच आपल्याला हे कचोरी तळून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिट झालेला आहे. थोडासा गोल्डन कलर आलेला आहे आपल्या कचोरीला. अशा टम्म फुटलेल्या आहेत आपल्या कचोऱ्या. तुम्ही बघू शकता. आपल्याला अजिबात कचोरी तळायला घाई करायची नाही. व्यवस्थित मीडियम गॅसवरच आपल्याला ही कचोरी तळून घ्यायची आहे. अशा मस्त फुगलेल्या आहेत आपल्या कचोऱ्या. मस्त आपल्या कचोरीला कलर आलेला आहे. तुम्ही बघू शकता. असं मस्त गोल्डन झालेला आहे. मला हे 5 ते 6 मिनिट लागलेलं आहे कचोरी तळायला. अशा मस्त तळलेल्या आहेत. दोन्ही बाजूतून असा गोल्डन कलर झालेला आहे. आता आपण काढून घेऊया. अशी मस्त तळलेली आहे आपली कचोरी. तुम्ही बघू शकता जवळून सुद्धा असा मस्त कलर आलेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. अशा प्रकारे तळलेले आहेत आपल्या कचोऱ्या. तुम्ही बघू शकता. सगळ्या कचोऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत. कचोरीबरोबर खाण्यासाठी मी इथं मिरच्या तळून घेणार आहे. याला थोडीशी चीर देऊन घेतलेली आहे. तुम्ही हे कचोरी मिरची बरोबर
चिंचेच्या चटणीबरोबर किंवा ग्रीन चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता। आता मिरच्या आपल्या तळलेल्या आहेत तर काढून घेऊया। गरमागरम आपली मटारची कचोरी तयार झालेली आहे। खायला खूप छान लागते आणि बनवायला सुद्धा अगदी सोपे आहे। सध्या मटारचं सीझन संपत आलेलं आहे, तर मटारचं सीझन संपायच्या आत तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा। कचोरीबरोबर स्वादसुद्धा खूप छान लागतो। अशी मस्त अशी खुसखुशीत आपली कचोरी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता आतमध्ये सुद्धा अशी मस्त आपली कचोरी तयार झालेली आहे। खायला सुद्धा अप्रतिम लागते। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।